हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठीसाठी मनसेचा आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चा। मात्र मोर्चा आधी अविनाश जाधव पहाटेच काश्मीरा पोलिसांच्या ताब्यात। वसई विरारमधील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई। लकडबग्यांकडून आग लावण्याचा प्रयत्न, पटकून मारण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेंवर उद्धव ठाकरेंचा पलटवार। तर भाजप मराठीचा मारेकरी असल्याचाही टीका। मोदी आणि शहांनी निशिकांत दुबेंना समज द्यावी। शिंदेंची शिवसेना आक्रमक। दुबेंना बिहार सोडून झारखंड गाठावं लागल्याच्या मुद्द्यावरही बोट। भाषावादावर संघाची भूमिका स्पष्ट। भारतात सर्वच भाषा राष्ट्रभाषा, तर सर्वजण पहिलीपासून मातृभाषेत शिक्षण घेतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा। वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश। सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात ठाकरेंची शिवसेना आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना स्मरणपत्र देणार। विधान भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, तर गोदाकाठावरील मंदिरही पाण्याखाली। विदर्भातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पातळीत झपाट्यानं वाढ। गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले। तब्बल 2,83,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। दक्षिण कोरिया आणि जपानवर 1 ऑगस्ट 2025 पासून 25% आयात शुल्क लादण्याची घोषणा।